हाय एव्हरीवन, मी वर्षा पाटील आणि माझ्या आजच्या आणि रोजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. आजपासून मी माझा ब्लॉग करणं सुरू केलेलं आहे. फर्स्ट टाईम आहे ना, तर बोलताना थोडासा अडखळते, तर थोडं समजून घ्या. मी माझ्या लाईफमधल्या म्हणजे माझ्या दिवसभरातल्या सगळ्या घडामोडी तुम्हाला आता ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे. तर अपेक्षा आहे की सर्वांना त्या आवडतील. सगळेजण माझं यूट्यूब चॅनल लाईक आणि शेअर करतील, सबस्क्राईब करतील. प्लीज मला सपोर्ट करा आणि जे काही असेल ते मी दाखवणार आहे. मग मी गाऊनवर असू देत किंवा काही काम करताना असू देत, कारण जे नॅचरल आहे ते दाखवण्यात कधी फेक करण्यासाठी खूप काही आपल्याला करावं लागतं, घडामोडी दाखवाव्या लागतात आणि मला ते काही पटत नाही. त्यापेक्षा आपण जे आहे जसं आहे, मी जशा याच्यामध्ये आज आहे. ॲक्च्युली काय झालं ना की मी खूप दिवसापासून विचार करत होती की मी ब्लॉग्स बनवावे, पण मला पण कदाचित जे पण नवीन ब्लॉगर्स किंवा ब्लॉग बनवणारे लोक आहेत ज्यांची इच्छा आहे त्यांना असं वाटत असेल की बनवायचे की नाही बनवायचे. सेम तीच थिंकिंग माझी पण होती. मी खूप दिवसापासून विचार करत होते की ब्लॉग्स बनवू की नको बनवू, कोणी माझ्याविषयी काही विचार करेल किंवा काय म्हणेल की कसं काय. शेवटी आज विचार केलेला मी काल की मी आता ब्लॉग्स बनवणार आणि डेली ब्लॉग्स बनवणार. पण झालं काय, आज आमच्या इथे या घराला झाले 10 वर्ष आणि 10 वर्षानंतर थोडंसं घराचं रिनोव्हेशन वगैरे आम्ही केलं, म्हणजे फरशी वगैरे बसवली. तर ते मी माझ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला दिसेल. आणि राहत्या घरात जर काम चालू असेल तर घराची काय कंडिशन होते आणि घर आवरण्यामध्ये काय दमछाक होते हे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. तरी आज जे पण काही आहे ते तुम्हाला त्याच्यात दिसतेलच. त्याच्यात फेक तर तुम्हाला काही नाही आहे. तुम्ही असं म्हणू नका की या बाईने काय आवरलं होतं की नव्हतं आलं, कारण खूप काही आम्ही गणपती बाप्पात आमच्या इथं बसले नाहीच. माझा खूप मूड खराब झाला. मी ॲक्च्युली गणपतीचं डेकोरेशनपासून ब्लॉग सुरू करणार होते की 10 दिवसाचे गणपतीचं आपण आरती वगैरे सगळं काही दाखवूयात. पण आमच्या इथे आमच्या गावाकडे असं म्हणतात की ते भाऊबंदकीचे लोक आहेत, त्यातलं कोणीतरी वारलं म्हणून आमची गणपती काही बसवला नाही. आमच्या इथे गणपतीची पूजा काही झाली नाही. पण आमच्या घरात आवरावर झालेली होती. पण त्यानंतर आवरल्यानंतर ही टाईलवाले लोक आले आणि त्यांनी एका दिवसात माझ्या घराची काय अवस्था केली आणि आम्हाला काय आवरावं लागलं असेल हे तुम्ही याच्यामध्ये बघा. आणि माझ्याकडे मी नॅचरल सोप्स वगैरे बनवते आयुर्वेदिक, तर त्याचा आता सुरुवातीला रिस्पॉन्स खूप चांगल्या प्रकारे आलेला आहे. म्हणजे मी होममेड सोप बनवते, तर ते होममेड जे सोप आहेत तर त्या सोपमध्ये मी सुरुवातीला असं बनवायचं म्हणून बनवले, पण लिटरली तुम्हाला खरं सांगू 2 दिवसात सगळे सोप गेलेत आणि 1 दिवस फक्त गॅप पडला. मला असं वाटत होतं की रिस्पॉन्स येईल की नाही येईल, पण आज असं झालं की सकाळपासून लोकांचे फोन चालू आहेत. जे लोक सोप घेऊन गेलेत त्यांची मागणी, आणि माझ्याकडे मी फक्त ॲज अ ट्रायल म्हणून मटेरियल मागवलं होतं. तर आता जसं मटेरियल येईल तसं आपण सोप विकूयात आणि तुम्ही पण त्या सोपची मागणी खूप चांगली, कारण मागणी कशामुळे चांगली, कारण त्याला रिझल्ट्स खूप चांगले. नॅचरल गोष्ट कधी तुम्ही यूज केली तर त्याचा लॉंग टाईम तुम्हाला त्याचा फायदा होतो. त्यातल्या त्यात आयुर्वेदाशी तुम्ही जेव्हा जुळतात तुम्हाला थोडे दिवस काहीतरी वाटतं की हा बाबा फिकी दिसते चेहरा, कारण हे केमिकल वापरल्याची आपल्याला आता खूप लहानपणापासून सवय झालेली आहे. आणि ते केमिकल लावल्यामुळे काय होतं की स्किनची पूर्ण ऑइल्स आपलं संपल्यामुळे एजिंग सगळ्यात लवकर जास्त दिसायला लागतं. आणि एजिंग दिसल्यामुळे होतं आहे काय की तुमच्या स्किनवर सुरकुत्या येतात, डलनेस येतो, मग तुम्हाला मेकअप थापावा लागतो आणि मेकअप थोपल्यानंतर मग तुम्हाला पार्लरमधले पैशाचं बिल भरावं लागतं. मग ते बिल भरण्यासाठी एक तर कोणी आपण इंडिपेंडंट असलं तर ठीक, नाही तर नवऱ्याकडे पैसे मागावे लागतात. या सगळ्या गोष्टी सगळ्या वाढतात. त्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही नॅचरल याच्या गोष्टीकडे जा. थोडा वेळ लागेल, पण एक दिवस अशी येईल की तुमची स्किन खूप चांगल्या प्रकारे ग्लो करेल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचं फेशियल्स वगैरे करायची गरज नाही. मी तुम्हाला आता माझ्या पूर्ण घरातली, आता ही ॲक्च्युली तुम्ही माझ्या मागे बघत असाल, हे कपडे टाकलेत कारण पावसाचे दिवस आहेत. मी माझ्या इथे कपडे, तुम्ही म्हणाल की एवढं मोठं घर आहे पण कपडे टाकायला जागा नाही. आहे जागा केलेली, पण तिथून आम्ही हवा येण्यासाठी पण जागा केली होती. पण हवाबरोबर आता पाऊस पण येतो, त्यामुळे तिथे पाऊस आल्यामुळे मला तिथे कपडे टाकता येत नाही आहे. तरी ते पावसाळ्यात जेव्हा पण तुम्ही ब्लॉग्स बघाल तर तुम्हाला माझ्या ब्लॉग्समध्ये माझ्या घरात
तुम्हाला कपडे वाळत टाकलेले दिसतील. त्याचबरोबर मी कोणत्या पॉईंटवर होते विसरली. हां, माझं हे एक मिनिट हे माझे प्रॉडक्ट्स आहेत. हे एवढे प्रॉडक्ट मी स्वतः बनवलेत आणि हे सगळे आयुर्वेदिक आहेत. यात तुम्हाला शॅम्पू मिळेल, कंडिशनर, हेअर ऑइल, फेस वॉश, हेअर सिरम, एज लॉक क्रीम. मात्र ही केमिकल आहे. याच्यामध्ये मी जे असेल ते सांगते, याच्यात केमिकल आहे. हे कुंकुमादी ऑइल, हे स्किनला दाग धब्बे कोणाचे, स्किन खराब झालेली, पिंपल्स वगैरे आलेले आहेत त्यांच्यासाठी ही सिरम बनवली आहे की त्यांची स्किन पहिले पूर्ण डिहायड्रेट व्हावी आणि नंतर मग त्यांना म्हणजे त्याच्याबरोबरच हे यूज करायचं आहे. दोघी यूज करा. तुमचे कंटिन्यू तुम्ही वापरल्यानंतर तुमची स्किन ॲटोमॅटिक चांगली होणार. फेशियल शतगृत क्रीम कुंकुमादी गाईच्या तुपापासून बनवतात. हे तुम्हाला आयडियाच आहे, पण त्याच्यामध्ये माझं कुंकुमादीचं प्रॉडक्ट्स टाकलेले आहेत त्यामुळे त्याचा इफेक्ट अजून जास्त होतो. कुंकुमादी जेल आहे, ॲलोवेरा जेल आहे, जे तुम्ही अंडर आईस वगैरे लावतात, लिप्सला लावतात. लिप्स काळे होतात आपले, डोळ्यांचे इथे खाली वर्तुळं येतात. तुम्ही या ठिकाणी ते लावलं, रात्री छानपैकी मस्त झोप येते. त्यानंतर स्क्रब आहे, पॅक आहे. हे स्क्रब पिंपल्सचं स्क्रब आहे. हे कुंकुमादी पॅक आहे. अशा प्रकारचं हे प्रॉडक्ट आहे. आणि अजून आता हेअर ऑइल पण होणार आहे. पण ऑइलचं ॲक्च्युली झालं काय, माझे ऑलरेडी केस खूप पातळ आहेत. मला खूप लोकांची मागणी आहे की मॅडम तुम्ही ऑइल बनवा. आणि मी हे सगळे प्रॉडक्ट जवळजवळ 6 महिन्यापासून मी माझ्या स्वतःवर यूज केले. हे सगळे प्रॉडक्ट मी माझ्या स्वतःवर आपल्यावर यूज केले. त्याचा बऱ्याच वेळा मला काहीतरी साईड इफेक्ट वाटला. ज्यावेळेस मी शिकले नव्हते, ॲक्च्युली मी डिप्लोमा केला आयुर्वेदाचा आणि त्यानंतर ॲग्रिकल्चर माझं डिप्लोमा झालेला आहे, त्याच्यामुळे ते तोंडात आलं. तर आयुर्वेदाचा मी डिप्लोमा केला, त्यामुळे मला त्याच्यातलं नॉलेज आलं. आणि डीप नॉलेज आल्यामुळे डीप नॉलेज आल्यामुळे आता मी हे कॉन्फिडन्सने हे सगळं बनवलं. आणि सोप ॲक्च्युली तुम्हाला दाखवायला सोपच नाही आहे, एकही सोप उरला नाही आहे. माझाही सोप संपायला आला आहे. मी आता हे जे सोपला बनवताना जे उरलेलं मटेरियल असतं ना, आम्ही घरात हे वापरतो. तर हे सगळे प्रॉडक्ट आहेत. हेअर ऑइल आहे, हेअर ऑइलची माझ्याकडे खूप मागणी आहे. मी इंस्टाग्रामला माझं पेज आहे वर्षा/पाटील 11/011. तुम्ही याला फॉलो करा. त्याच्यावर माझे अपडेट्स दिलेले असतात. साबण आले की मी तिथे त्याच्यावर टाकते की सोप आलेले आहेत, फटाफट बुक करा, कॉल करा. मी आज टाकले, 2 दिवसात संपले. आणि ॲक्च्युली खाली माझ्या मिस्टरांचं ऑफिस आहे, तिथेच बरेच गेले. आणि ज्या लोक घेऊन गेले होती त्याच लोकांची आज मागणी आहे की कमीत कमी 26 साबणं त्यांनी ते मागितले आणि मोठेवाली त्यांनी 5 ते 7 साबण मागितले. म्हणजे पहिल्याच दिवशी एवढा रिस्पॉन्स कधी येतो, ज्यावेळेस त्यांनी एकदाच यूज केल्यानंतर त्यांना त्याचा इफेक्ट जाणवतो. आम्ही त्याचा रिव्ह्यू पण टाकलेला आहे सोपचा, की माझ्या इथे एक मेड आहे, त्यांचे ते हात कसे असतात कामाचे, तिने त्या हाताला लावला आणि लगेच रिसेंटली मी तिच्या हाताचा तो व्हिडिओ टाकला आहे. हा रिअल आहे, माझ्या इथे फेक असं तुम्हाला काही मिळणार नाही. भलेच मला 2 पैसे कमी मिळाले तर चालते, पण खोटं बोलून काम करणं हे पचत नाही आणि जास्त दिवस टिकत पण नाही. हा फंडा माझा आधीचा आहे. तरी सर्वांनी प्लीज कृपया मला रिस्पॉन्स द्या आणि मला मदत करा. माझं हे प्रॉडक्ट पूर्ण महाराष्ट्रातच काय पूर्ण भारतभरात सगळ्यांना आवडावं आणि पूर्ण भारतभर सगळ्यांनी आपली हेल्दी स्किन करावी आयुर्वेदासोबत. थँक्यू.